नमस्कार. मी ॲडव्होकेट उषा दराडे, बीड, माजी आमदार, पवार साहेबांच्या बरोबर NCBमध्ये काम करते. सुनेत्राताई, नमस्कार. ज्या परिस्थितीमध्ये आपण उपमुख्यमंत्री झालात आणि तुम्ही शपथ घेतली, त्या परिस्थितीमध्ये अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे, पण तरीही मनामध्ये दुःखाची छटा आहे. ताई, तुम्ही आता उपमुख्यमंत्री झालात. कुठल्या परिस्थितीत झालात, कोणी केलं, काय त्याच्यामागे बॅकग्राऊंड होतं, या सगळ्या विषयांमध्ये मी आता जाणार नाही. पण तुम्ही एक महिला आहात. सक्षमपणे अजितदादांना तुम्ही साथ दिलेली आहे. बारामतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मतदारसंघ असतील, त्यांच्या संस्था असतील, सर्व कारभारामध्ये तुम्ही सक्रिय राहिलेले आहात. आणि म्हणून तुमच्या कार्यक्षमतेवरती कोणीही अविश्वास दाखवणं किंवा त्याच्याविषयी चर्चा करणं हे अत्यंत चुकीचं होईल, तुमच्यावर अन्याय करणारं होईल. एक संधी मिळाली आहे. पवारसाहेब नेहमी म्हणतात, महिलांना संधी द्या. संधी दिलं तर महिला कर्तृत्व सिद्ध करतात. तुम्हाला संधी मिळाली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. बाईला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. समाज व्यवस्थाच अशी आहे की बाईला गृहीत धरतात. बाई आहे, तिला काय कळतं. पण मला खात्री आहे नजीकच्या काळामध्ये आपण सर्व महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून द्याल की तुम्ही एक खंबीर नेतृत्व आहात. महिला नेतृत्व नाही, नेतृत्व. जेव्हा नेतृत्व तयार होतं ना, त्यावेळेला ते स्त्री किंवा पुरुष या गोष्टीची चर्चा ही उमऱ्याच्या आत असते, बाहेर नसते. ज्या खुर्चीवर आपण बसलेले आहात त्या घटनेला स्मरून आपण घटना जिवंत ठेवण्याचं निश्चित काम कराल. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालत राहाल आणि यशस्वी पद्धतीनं महाराष्ट्राला न्याय द्याल. आमच्या जिल्ह्याच्या आपण पालकमंत्री झाल. मी तुमचं स्वागत करते बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून. मी जरी तुमच्या पक्षात नसले तरी तुम्ही पवारसाहेबांच्या कुटुंबातल्या एक सन्माननीय सदस्य आहात. तुमचा सन्मान करणं हे माझी जबाबदारी आहे, कारण मी बारामतीला माझं माहेर समजते. बारामतीनं मला आमदार होण्याची संधी दिलेली आहे, ही मी कधी नाकारू शकत नाही. तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा राहील. बीडमध्ये आपण केव्हाही या, तुमच्या पाठीशी मी उभं राहण्याचा शब्द तुम्हाला देते. माझ्या बीड जिल्ह्याची तुम्ही बारामती निश्चित कराल, कारण ते अजितदादांचं स्वप्न होतं. ताई, आपण अजितदादांचं स्वप्न निश्चितच पूर्ण कराल. एक तर बारामती नीट सांभाळालच, पण त्याचबरोबर पक्षही व्यवस्थित सांभाळाल. अजितदादांचं जी काही स्वप्न असतील, योग्य वेळेला पवारसाहेब काय बोलायचं ते बोलतील. ती साकार करण्याची हिंमत तुमच्यामध्ये येवो, अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत बीड जिल्ह्याची बारामती तुम्ही कराल याचा विश्वास व्यक्त करते आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद.